शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, तुम्ही ऐकलं असेल आता मिटकरी काय म्हणत होते. त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे आता सरकारसमोर कोरटकरला शोधून आणणं, असं म्हणत असतानाच नागपूरमधल्या पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा त्यांनी शंका उपस्थित केली आहे. नाही, आपण काय होतं ना, एखादी घटना घडते आणि त्या घटनेबद्दल ऍक्शन का घेतली जात नाही म्हणून पोलिसांना बऱ्याचदा जाब विचारतो. पण पोलीस ही फक्त आणि फक्त इम्प्लिमेंटेशन सिस्टीम आहे, अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. मुळात ऑर्डर कुठून निघतात? ऑर्डर गृह खात्याकडून निघतात. काय पोलिसांची मजाल आहे बरं, की जर गृह खात्याने पहिल्यांदाच ऑर्डर काढली असती की प्रशांत कोरटकरला संरक्षण द्यायचं नाहीये, त्याच्या मुसक्या आवळून त्याला आणायचं आहे, परंतु त्याला सुरक्षा देण्याची ऑर्डर जी आहे ती ऑर्डर गृह खात्याची होती. त्यामुळे पोलिसांवर बिलं फाडण्याचा अर्थ नाही. मुळात छत्रपती शिवरायांच्या बद्दल कमालीचा द्वेष भाजप आणि भाजपच्या लोकांमध्ये बनलेला आहे. कारण ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर किंवा फुले शाहू हे सगळेच लोक मोडीत काढायचे आहेत आणि ज्यांना श्यामाप्रसाद मुखर्जी, हेडगेवार, गोळवलकर हे नवे संघाचे आयकॉन प्रस्थापित करायचे आहेत, त्यांच्याकडून ही सगळी नौटंकी चाललेली आहे. अगदी धन्यवाद सुषमाताई, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. कोरटकरच्या अर्जावर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात निर्णय सुद्धा होणार आहे. पण त्याच दरम्यान आता कोरटकर दुबईमध्ये पळून गेलाय की काय अशी चर्चा होऊ लागलेली आहे. कारण दुबईतले प्रशांत कोरटकरचे फोटो हे समोर आले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.